शुभ सकाळ मॅडम. शुभ सकाळ. चलो जोरदार क्लॅपिंग करू आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राइम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तरी पण आपण सगळे ऐकायला लागलोय, आपल्या घरातले ऐकायला लागल्यात, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ऑल सगळे बच्चे कंपनी, सगळ्या बच्चे कंपनीसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. आणि जोरदार क्लॅप करू आपला विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी फोटो काढणार आहेत शशिकला ताई, महावीर सर आणि डॉक्टर प्रसाद सर. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. आणि घ्या आता आपला आपला एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात. विथ एनर्जी, विथ स्माइल, विथ ड्रिंक. घ्या सर घ्या. काश्मीरी कावा विथ ॲलो कॉन्सन्ट्रेट. लेमन, लेमन, एलार्गो नमस्कार. लेमन, सुप्रभात. सुप्रभात. झालं माझं काढलं का नाही? काढलं तुमचं काढलं. काढले त्याच्यात अफ्रेश कमी दिसायला लागलंय. तुम्हाला दिसतंय दुसऱ्यांदा घेतलंय मला. येस. चलो आता आपला फर्स्ट एक्सपिरियन्स. पॉवरफुल वर्कआउट करून फ्रेश होऊन अश्विनी मॅडम इकडे आल्या पण. ओके चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे अश्विनी मॅडम. ओके अश्विनी अडसू, कंटिन्यू अश्विनी. गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव अश्विनी अडसुळे, मी हातकणंगलेहून आहे. मला ही लिंक माझ्या पप्पांकडून मिळाली आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या हेल्थचा रिझल्ट बघूनच आम्ही इथं आलो. त्यांना शुगर होती आणि शुगर झाल्यावरती म्हणजे खूप त्यांना त्रास व्हायला लागला. मग परत आम्ही मग अभय सरांनी त्यांना ही लिंक दिली होती आणि छानपैकी त्यांनी त्यांचा रिझल्ट काढला. डॉक्टरांनी त्यांच्या शुगरच्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. त्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा पण प्रॉब्लेम होता, तोही सॉल्व्ह झालाय. माझ्या मम्मीचा पण रिझल्ट आहे, तिथे पण म्हणजे तिला पण व्हेरिकोज व्हेन्सचा प्रॉब्लेम होता, गुडघेदुखी होती. माझ्या भाऊजाईचा म्हणजे तिचा पण वेट गेनचा रिझल्ट आहे. तिचं ऍक्च्युली वेट खूप कमी होतं आणि सत्याविषयी फॅमिली जॉईन केल्यापासून तिचं वेट आता वाढत चाललंय. छान रिझल्ट आहेत. माझा रिझल्ट सांगते मी. मला म्हणजे माझं ऍक्च्युली जास्त असं काय वेट नव्हतं, पण गुडघेदुखी होती प्लस ऍसिडिटीचा खूप सिव्हिअर प्रॉब्लेम होता. डोकं दुखायचं सारखं, मी सारखं गोळ्या खायचे. 2-4 दिवसातून एकदा का होईना मी गोळ्या खायचे, कारण खूपच डोकं दुखायचं एवढं की कोण बोललेलं पण मला सहन व्हायचं नाही. परत माझं बेली फॅट, मेन माझं सत्याविषयी फॅमिलीमध्ये यायचं कारण म्हणजे मला खूप बेली फॅट होतं, ते आता छानपैकी कमी झाले. बेली माझी पूर्ण फ्लॅट झालेली आहे, छान वाटते मला. आणि आमच्या घरातले माहेरकडचे सासरकडचे सगळे सत्याविषयी फॅमिलीला जॉईन आहेत. खूप हेल्दी आणि हॅपी फॅमिली आहे मॅम. यस ओके. सगळ्यात मेन महत्वाचं पोरगा कसा आहे? ऍक्टिव्ह, खूप छान डायनो बॉय. येस हे मेन आहे. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अश्विनीसाठी. कारण का की ही लोक लई भाग्यवान आहेत का माहितीये. आणि एवढ्या कमी वयात या सगळ्या गोष्टी मिळाल्यात यांना. एवढ्या कमी वयात या सगळ्या गोष्टींवर या सगळं फॉलो करायला लागलेत, हे खूप महत्वाचं आहे. कारण कसं असतं माहितीये, उतार वय झाल्यानंतर बॉडी झिजत येते, मग बॉडी कुरकुर करायला लागते आणि मग आपण जागे होत नाही. पण नक्की मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात मेन की आपण आपल्यावर काम करायला नशीब लागतं. आणि यांचं नशीब लय भारी आहे. सुमित सर, अर्चिता, अश्विनी मॅडम, शर्वरी, नम्रता, हे यंग आहेत ना सगळे. गायत्री मॅडम, हे सगळे एकदम यंग आहेत. ह्यांना हे सगळं मिळालंय ना, लय भाग्यवान आहेत हे. ओके चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अश्विनी मॅडम साठी. आणि भोसले सर कुठे गेले? पहिला भोसले सरांचा एंट्रीज होता. ओके नाहीतर मग मी जाणार. चला विष्णुपंत भोसलेंच्याकडे जाऊ पहिल्यांदा. मुळक्यांना माझ्यासारखं आहे बघा, कोण नाही तर मग लावलं की जाणार तास मग तुम्हाला.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्पॉटलाइट करा त्यांना कोणतरी. हा भोसले सर कंटिन्यू. गुड मॉर्निंग. मी विष्णुपद भोसले रांगोळीहून आहे. मी ह्या 87 फॅमिलीला जॉईन झालो. मला लिंक दिली युवराज सदरे सरांनी आणि जॉईन व्हायचं कारण होतं ओव्हरवेट होतो थोडा आणि माझी 2 वेळा अँजिओग्राफी झालेली. प्लस मला बीपीचा त्रास होता, रक्तपातळाची गोळी, ऍसिडिटी भयंकर होती. ऍसिडिटी इतकी होती की आठवड्यात किमान 3-4 तरी गोळ्या घ्यायला लागायच्या. हे सगळं फेस करत असताना रात्रीचं 2:30-3 वाजता अस्वस्थ वाटायचं. अस्वस्थ वाटताना तेव्हा काय व्हायचं की 5 फुटाचं मला पाणी पण घ्यायला शक्य व्हायचं नाही. मग हे सगळं असताना परत टाचदुखी चालू, म्हणजे एकावर एक जे फ्री मिळतंय ते मला मिळायला लागलं आणि टाचदुखी चालू झाली. टाचदुखी इतकी वाढली ती की डॉक्टरने सांगितलं की म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मला टाच म्हणजे टेकायलाच येत नव्हती. तर त्यासाठी भयंकर म्हणजे युट्यूबवरचं सगळं बघून मी सगळं प्रयत्न करत होतो, पण ते काय होत नव्हतं त्या गोष्टी. मग त्या तेवढ्या पुरत्याच म्हणजे त्रास कमी व्हायचा. त्याच्यानंतर डॉक्टरांच्याकडे गेलो. त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं की दोन्ही टाचेचं हाड वाढले आणि ऑपरेशन करायला पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, ऑपरेशन करण्याबद्दलचा इश्यू नव्हता, पण सक्सेस झालं तर ठीक, नाही झालं तर काय करायचं, कारण पायाचा भाग आहे, टाचेवर आपण चालणार आहे. तर त्यासाठी म्हटलं थोडंसं आयुर्वेदिक करून बघूया. मग आयुर्वेदिक जवळजवळ मी 10-11 महिने घेतलं. ते पण तेवढ्या पुरताच इम्पॅक्ट होता. त्याच्यानंतर नॅचरोपॅथिस्ट कडे गेलो. त्यांनी म्हणजे चेक केलं, सगळं सांगितलं. एक 5-6 दिवस केलं ट्राय. त्यांनी सांगितलं चालायला जायचं नाही. तिथं हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं तर 25 मिनिटं चालायला पाहिजे आणि हे तर सांगितलं की तुम्ही चालायला जायचं नाही. मी म्हटलं नेमकं करायचं तरी काय, कारण हे तर म्हणजे 100 झाली सगळी. म्हटलं आता काय करायचं. शेवटी मग म्हटलं ठीक आहे, नेमकं करायचं काय, तर सायकलिंग करा किंवा स्विमिंग करायला सांगितलं. मग तेवढ्यासाठी सायकल घेतली. सायकल 2 दिवसच चालवली. किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता आणि युरिन वाटे ब्लड चाललं, त्यामुळे तो पण विषय थांबला. मग त्याच्यानंतर मी स्विमिंगचा क्लास लावला. एक 8-10 दिवस साधारणपणे मी तो केला, पण तिथं पण धाप भरायला लागली. मग वाटलं की आपलं आयुष्य आता काय जास्त दिवस नाही. आणि मी इकडे पुण्याहून गावी आलेलो होतो. त्याच वेळेला मला युवराज सरांची आणि राहुल सरांची भेट झाली आणि त्या अनुषंगानं मग त्यांच्याकडे जाऊन आम्ही सगळं चेकअप करून चालू केलं आणि साधारणपणे 3 ते 4 महिन्यातच माझं एक 10-12 किलो वजन कमी झालं. माझे आता 1-1.5 वर्ष झालं बीपीची गोळी बंद झाली आणि टाचदुखीचं ऑपरेशन पूर्णपणे थांबलं आणि आता फुल म्हणजे जिना वगैरे चढताना मला त्रास व्हायचा आणि एखाद्या किलोमीटर जाऊन आलो तर मला कोण काम सांगायचं नाही, अशी माझी अवस्था असायची. आज 6 किलोमीटर जाऊन आलो तरी मला आता त्रास होत नाही. आता मी 4 किलोमीटर जाऊन आलोय फिरून, तर मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. फुल एनर्जेटिक आणि सकाळची जी एनर्जी असते ती संध्याकाळपर्यंत असते. आणि ह्या अनुषंगाने माझ्या आता बदल बघून माझा मुलगा, सूनबाई, माझी मिसेसने अगोदर चालू केलेले आणि तिला शुगरचा त्रास होता, तर तिचं HbA1c 11.2 होतं, आता ते 7-7.5 वर आलेलं आहे. आणि बीपीची गोळी तिची पण बंद झालेली आहे. माझी नात 3.5 वर्षाची आहे आता ती 2-2.5 वर्षाची असताना इतकी आजारी पडायची की आठवड्याला तिला दवाखान्यात न्यायला लागत होतं. आता पूर्णपणे म्हणजे अजिबात म्हणजे दवाखान्यात कसला ते जायला लागत नाही, एवढी फुल एनर्जेटिक आहे. हे सगळं घडलंय हे मी कधी योगा वगैरे केला नव्हता. इथं आल्यानंतर योगा शिकलो आणि सगळं म्हणजे जशी लाईफस्टाईल चुकीची जी होती ती लाईफस्टाईल सगळी जी झाली माझी चांगली झाली, ते सगळं श्रेय हे 87 फॅमिलीला जातंय आणि थँक्स टू 87 फॅमिली. भोसले सर एक क्वेश्चन आहे. पहिलं स्टार्ट कोणी केलं, बायकोने केलं काय तुम्ही केलं? मिसेसने केलं माझ्या. बर. मग तुमचे एवढे प्रॉब्लेम होते, बायकोला तर फक्त शुगर होतं, तुम्ही तरी नंतर पत्ता असा फुललाय. एवढे सगळे प्रॉब्लेम स्वतःला असताना मग स्वतःवर न करता बायकोवर का करायचं ट्रायल बघितलं? सुरुवातीला कसं झालं ते मिसेस साठीच म्हणून मी घेतलं, असं झालं. कारण ते राहुल सरांनी नाही युवराज सरांनीच आम्हाला काय सांगितलं की काकींच्यासाठी गुडघे वगैरे दुखतात त्याचे आणि शुगरसाठी हे चांगलं आहे. राहुल सरांची शुगरची गोळी बंद झाल्या तर तुम्ही हे करायला हरकत नाही. ठीक आहे म्हटलं. मग मिसेस मला सांगत होती नाही असं नाही, 8-10 दिवस सांगत होती की तुमच्यासाठी पण चांगलं आहे. मी म्हटलं तुझ्यासाठी आणलंय, पहिला तू खा, तुझ्यात रिझल्ट येऊन दे मग बघूया, असं झालं विषय. पण 8-10 दिवसानंतर मी चालू केलं.
येस. हा, म्हणजे आपण एकमेकांची किती काळजी करतोय हे मला सांगायचं आहे. आणि ऍक्च्युली त्यांच्यामध्ये राहुल सरांचा रिझल्ट होता तो डायबिटीसचा, इन्शुलिन वरनं मेडिसिन फ्रीचा प्रवास हा होता, तो बघितला होता ह्यांनी. आणि म्हणून पहिल्यांदा भोसले वहिनींसाठी चालू केलं आणि मग भोसले सरांसाठी. येस, जो सगळ्यांचे रिझल्ट, अख्खी फॅमिली हेल्दी फॅमिली आहे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण विष्णुपंत भोसले सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत शर्वरी उद्याला, कारण या माहेश्वरी टक्क्या मोठ्या आहेत त्या. आणि नाहीतर तुम्ही म्हणाल आमचे गाववाले म्हणून सांगायला लागलोय म्हणून. आमचे गाववाले म्हणून काय सांगायले नाही, जराशा मोठ्या आहेत म्हणून आपण जाऊ पहिल्यांदा माहेश्वरी डंके मॅडम यांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपला एक्सपिरियन्स. नेक्स्ट. गुड मॉर्निंग मॅडम. मला ही लिंक शुभांगी डोंगरेने दिलेली. ती म्हणजे मी ह्याच्यामध्ये जॉईन व्हायचं कारण माझं शुगर होती. माझ्या लहान मुलगीच्या डिलिव्हरीच्या टायमिंगला मला शुगर झालेली. त्याच्यावर म्हणजे डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये मला इन्शुरन्स पण चालू होतं. त्याच्यावर मग डिलिव्हरी झाल्यानंतर टॅबलेटवर डॉक्टरांनी शिफ्ट केलं. म्हटले थोड्या दिवसात कमी होईल, गोळ्या बंद होतील असं म्हणून पण सांगितलेलं. पण ते काय गोळ्या बंद झाल्याच नाही, त्या कायम चालूच राहिल्या. आता 8-9 वर्ष झाली मला म्हणजे गोळ्या चालूच आहे. मग मी ह्याच्यामध्ये आलेले फक्त शुगर होती म्हणून आलेले, पण मला इतके प्रॉब्लेम्स बाकीचे होते हे माझ्या लक्षात पण नव्हतं की मला म्हणजे असं काहीतरी म्हणजे आता माझे पिरियडचे प्रॉब्लेम म्हणा, 3 महिन्यातून एकदा पिरियड्स व्हायचे. परत डॉक्टरांनी सांगितलं ह्याच्यावर उपाय म्हटलं तर एकच की तुमचं ऑपरेशनच करायला पाहिजे, ते पिशवी वगैरे काढूनच टाकायला पाहिजे, त्याशिवाय त्याच्यावर पर्याय नाही. मग वय होतं माझं त्यावेळी 38 वय होतं. त्याच्यामुळे त्यांनी म्हटले 40 वय लागू दे आणि मग आपण ऑपरेशन करूया. मग म्हटलं तोपर्यंत काय करायचं, तर तोपर्यंत काय 2 वर्ष जरा गोळ्याच खावा तुम्ही. महिन्याला 3,000च्या गोळ्या देत होते, त्या गोळ्या खात होते तरी पण पिरियड्स माझे महिन्याला येत नव्हते. मी शुगरसाठी चालू केल्यावर माझं पिरियड पण महिन्याला चालू झाले. तो एक रिझल्ट माझा खरोखर अमेझिंगच हे झालं. मला इतकं म्हणजे सोनोग्राफीला जातानाच मी घरातून रडत चाललेले की आता माझं ऑपरेशनच होत आहे म्हणून. पण त्याच्यामुळे आपल्या या मुळे माझं ते एक मोठं ऑपरेशन म्हणजे माझं कॅन्सल झालं. परत आता भोसले सर आपल्या इव्हेंट मध्ये एकदा त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलेला. त्यांची टाच दुखत होती आणि माझी सुद्धा टाच दुखत होती हे माझ्या लक्षातच नव्हतं. त्यांचं तिथे ऐकून मी म्हंटल मिस्टरांना म्हणजे अहो माझी पण टाच दुखत होती, मला पण टाचेचं इंजेक्शन घ्यायला सांगितलेलं आणि आता माझी टाचच नाही दुखत आहे. कारण मी पण ते ऑनलाईन युट्यूबवरनं ते सॉफ्ट मध्ये असं ते रबर वगैरे मिळते बघा, ते सुद्धा मी ऑर्डर करून मी ते घरात वापरत होते टाचेसाठी. मी अक्षरशः टाचदुखीसाठी इंजेक्शन घ्यायला म्हणजे ह्याला एक्सरे काढायला गेलेले. एक्सरे काढल्यावर डॉक्टरांनी इंजेक्शन देणार म्हटलं मी दवाखान्यातून पळून आलेले. मिस्टर माझ्या दवाखान्यातच होते आणि मी हॉस्पिटलच्या बाहेर येऊन थांबलेले. आणि त्यांचा एक्सपिरियन्स ऐकल्यावर म्हटलं माझं पण टाचदुखीचा प्रॉब्लेम होता आणि टाचदुखी कमी झाली. परत पित्ताचा त्रास होता, रात्रीचं 2-3ला उठून गोळ्या खायच्या पित्ताच्या. त्या ह्या वर्षभरात म्हटलं तर मी आता एकही गोळी खाल्लेली नाहीये पित्ताची. परत माझी मुलगी पैलवान आहे, त्यामुळे माझ्या मुलगीला पण चालू केलंय. तिला सुद्धा भरपूर प्रॉब्लेम्स होते, कुस्ती खेळत होती त्याच्यामुळे प्रत्येक म्हणजे पार्ट तिचे दुखत होते. घोट्याजवळ दुखणार, कमरेजवळ दुखणार, खांदा दुखणार. शेवटी आम्ही तिला कमरेचं डॉक्टरांनी सांगितलेलं तिला तिथे रक्त साखळलंय म्हणून. आम्ही ते जळू वगैरे ते सोडून दवाखान्यात ट्रीटमेंट करतात बघा, तर रक्त शोषून घेते ते सुद्धा आम्ही करून बघितलेलं. पण त्याच्याने सुद्धा तिची कंबरदुखी काय कमी आली नव्हती, रक्त काढलेलं तिथलं. पण आता या 7-8 महिन्यात तिला जे चालू केले तशी तिने पेन क्लिअरची गोळी कसली ते खाल्लेली नाही. परत आता परवाच ती पेपरला आलेली, कॉलेजचं पेपर होतं, तिची मैत्रीण आलेली घरात. तिने विचारली तिला की पहिला तुझं डोकं दुखायचं पहिला कमी आलं का नाही सांग. म्हणजे तिच्या पण लक्षात नाही की तिचं डोकं सारखं दुखत होतं. आणि मग ती मला म्हटलं अगं मम्मी होय माझं डोकं दुखत होतं, माझं डोकं पण दुखायचं कमी आले की. असे म्हणजे रिझल्ट, एवढे छान रिझल्ट आम्हाला आलेले आहेत. आणि आमची पूर्ण फॅमिली आता हे फिरून घेत आहे. माझे सासू सासरे मिस्टर, माझ्या 3 मुली घेतात, माझी लहान मुलगी डायनो घेते.
आणि आम्ही सगळे हॅपी आहोत आणि ह्या सगळ्यांना आम्हाला पाठिंबा दिला म्हणजे आमच्या साखरवाल्या मॅडम आणि आमचे मोळके सर. त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत म्हणजे एवढं सगळं रिझल्ट काढू शकलो. थँक्यू येस. मॅडम. माहेश्वरी मॅडम किती किलो वजन कमी केलं? माझं वजनाचा काही एवढा प्रॉब्लेम नव्हता मॅडम. माझं 5 किलो फॅट लॉस झालेला आहे. कारण सीझर असल्यामुळे माझा वात्या भरपूर होता. त्यामुळे सगळेजण म्हणायचे सीझर झाले म्हणून वात्या राहिलाय, सीझर झाले म्हणून. पण आता तो वात्या पण काय झालाय. 5 किलो वेट लॉस झालाय माझा. येस. ओके. चलो. एकट्याने काम करायला सुरुवात केल्यानंतर आपल्यातला बदल बघून खूप लोकांच्यावर, मला म्हणायचंय लोकांच्यावर राहू दे, पहिला आपल्या घरातल्यांच्यावर जरी फरक झाला ना, घरातल्यांची हेल्थ खूप चांगली झाली तरी खूप झालं. त्यामुळं ही फॅमिली जे कधी करते, एक व्यक्तीनं चालू केलं, स्वतःचा बेस्ट रिझल्ट काढल्यानंतर मग हे सगळं होतं. पण इथं काय करायला लागतं, कुठलीही गोष्ट करायची झाली तर त्याला मनावर घ्यावं लागतं. हे कुणीतरी एकट्याने मनावर घेतल्याशिवाय दुसऱ्यांच्या मनावर इम्पॅक्ट पडत नाही. आणि तेच काम आपली शतायुषी फॅमिली करते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरं काय काम असेल तर ते म्हणजे मन. आणि या मनाला जे आपण आज्ञा देऊ, मनाला ज्या ज्या गोष्टी, कारण सकाळचा वर्ग असू दे, ओंकार साधना असू दे, अफर्मेशन असू दे, ही सुरुवातच आपली होत असते, ती सगळी मनापासून होते, त्याला गृहीत धरून होत असते. आणि मंगळवारी छानपैकी आपल्याला टॉपिक पण ऐकायला मिळतो मनावर. कारण का, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण हे समजून घ्यायला आपली आस्था असते का अनास्था असते? आम लाईफ मध्ये अनास्था असते, पण आपल्याला सगळ्या या शतायुषी मध्ये खूप आस्था आहे. कारण आपण सकाळपासून त्याच्यावरच काम करतो. कसं मन पॉझिटिव्ह राहील याच्यावर विचार करतो. प्रत्येक वेळेला मनाचा विचार करत असतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला ऐकायला पण आवडतं धनाजी सरांचं, कारण ते मनावर बोलतात. एक तर शिक्षक आहे, आपल्याला पण योग शिक्षक पण आहे, म्हणजे दोन्हीकडे पण शिक्षक आहे. आणि मंगळवारी पण आपले शिक्षक असतात मनाचे. त्यामुळे जाणार आहोत, जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. आणि कंटिन्यू धनाजी सर. सर्वांना सुप्रभात. अनम्यूट करा सर. थँक्यू सर. सर्वांना सुप्रभात. आपण आज मंगळवार आणि परत आपण मनावरती बोलणार आहोत किंवा मनावरती आपण काम करणार आहोत. ताईने सांगितले, पहा 24 तास आपलं मनावरती काम सुरू असायला पाहिजे. आणि 24 तास जर आपलं मनावरती काम असलं तर कोणत्याही प्रकारचा आजार आपल्या जवळ येऊ शकणार नाही. कारण मन हे सर्व आजाराचं कारण आहे. असं अनेक मनोवैदिक आणि वैद्यकीय विभागामध्ये सतत या गोष्टीवरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळेला पहा, आपल्याकडं 2-3 गोष्टी सतत आपल्या मनामध्ये सुरू असतात. एक म्हणजे आपण स्वतःने स्वतःला ओळखण्याची संधी आपण पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. स्वतःने स्वतःला ओळखायची जर संधी आपण शोधून काढायची असेल तर तुम्हाला परत एकदा पॉझिटिव्ह लोकांच्या विचारामध्ये किंवा पॉझिटिव्ह लोकांच्या जे विचार आहेत त्या पॉझिटिव्ह लोकांच्या मध्ये जावं लागेल. आणि त्याच्यानंतर एकांतामध्ये बसून आपण कसे आहोत याच पहिला आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्याला इंट्रोस्पेक्शन असं म्हणतात. आणि आपण आत्मपरीक्षण कधी करतो की ज्या वेळेला आपणाला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि ध्यान ह्या गोष्टीमध्ये आपण ज्या वेळेला जिथपर्यंत येऊन थांबतो त्याच्यानंतर आपल्याकडं स्वतःच्या बद्दल आपण विचार करायला लागतो. परंतु शतायुषी फॅमिलीमध्ये पहिल्यांदा काय झालं असेल तर बरेच लोक स्वतःला जाणून घ्यायला लागले
स्वला जाणून घ्यायला लागले आणि त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या मध्ये म्हणण्यापेक्षा जवळजवळ जे एंट्रन्स केले त्याच्यामध्ये 100% लोकांच्या मध्ये फरक झालेला आपल्याला जाणवतो. आणि ज्यांनी मनावरती काम केलं त्या मनावरती काम करत असताना त्यांना अतिशय कमी वेळेमध्ये, असं म्हणेन मी, म्हणजे ज्यांनी पूर्णतः मनावरती काम केलं आणि मनावरती काम करत करत आपोआपच त्यांच्या शरीरावरती काम झालं. कारण आपणाला ज्या गोष्टी मग द्वेष असेल, धिक्कार असेल, पश्चाताप असेल, राग असेल, तिरस्कार असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल शत्रू असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भावनेतून होत असतात. आणि भावना आणि मन, ज्याच्या भावना कठोर असतात त्याचं वागणं देखील कठोर असतं. आणि ज्याच्या भावना सौम्य असतात, आपण म्हणतो बा तो सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे, किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो हळवा हळवा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण याचा विचार करत असताना सांधेदुखीपासून जे हृदयरोगापर्यंत अनेक मोठे आजार उद्भवत असतात, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला नकारात्मक भावना असते. आणि नकारात्मक भावनेमधून होणारा जो आपल्या शरीरावरती ताण आहे, त्या ताणामुळं आपली रोग प्रतिकार शक्ती कमी व्हायला लागते. आणि रोग प्रतिकार शक्ती कमी कमी होत लागल्यानंतर आपण कोणत्याही साध्या आजाराला काय करतो, बळी पडत असतो. आणि आपलं माहित आहे आपण कसं वागतो, आपल्या दुःख जे आहे ते दुःख आपण चिंगम चगळ्यासारखं सारखं 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 चगळत बसतो. आणि हे जर दुःख सारखं सारखं चिघळत बसायचं नसेल तर आपणाला काय करावं लागेल, अशा फॅमिलीमध्ये किंवा 87 सारख्या फॅमिलीमध्ये किंवा आपणाला परत एकदा योगांच्याकडे जावं लागेल. आणि योगांच्या मध्ये येऊन ध्यान, धारणा आणि समाधी, आपण ध्यानापर्यंत येऊन पोचलोय. आणि ज्या वेळेला आपण 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं, 15 मिनिटाचं आणि 20 मिनिटाचं ध्यान करावं लागणार, त्यावेळेला निश्चितच आपल्या चेहऱ्यावरती असेल, शरीरावरती असेल, एक प्रकारचं तेज आल्याशिवाय आपणाला राहणार नाही. परंतु आपलं मन कसं आहे पा, मन असं आहे ते घोड्यासारखं आहे. घोडा कसं चौकोर उधळलेला आपल्याला पाहायला मिळतो, तसा घोडा चौकोर इकडं तिकडं इकडं तिकडं उधळत असतोय. आणि उधळलेल्या घोड्याला आपण परत काय करत असतो, योगाच्या माध्यमातून किंवा आपण सकाळी योग करत असताना, आसनं करत असताना आपलं मन तिकडं तिकडं जातंय. मग त्या वेळेला ताई म्हणतात किंवा सर म्हणतात की आपण मनानं कुठं जायचं आहे, त्या अवयवापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. मनानं अवयवापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. याचाच अर्थ जे आपलं मन आहे ते चौकोर इकडं तिकडं जात असतंय, त्याला तिथं आणून ठेवायचं आहे. आणि छोट्या छोट्या ह्या गोष्टीतूनच आपण ध्यानाकडे चालू. आणि ज्या वेळेला आपण ह्या ध्यानाकडे जातो त्यावेळेला आपण जे धावणारं मन आहे, त्या धावणाऱ्या मनाला आपण काय करत असतो, स्थिर करत असतो. मनाला स्थिर करणं एवढं सोपं काम नाही आहे. परंतु एकदा का तुम्ही त्या मनाला स्थिर केलासा तर आयुष्यामध्ये तुमच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारच्या घटना कशाही होऊ देत, तुमच्यावरती त्याचा खोल किंवा विपरीत परिणाम होणार नाही. तुमची त्याच्याशी असणारी जी अटॅचमेंट आहे, ती अटॅचमेंट काही काळापुरती असेल, काही मिनिटापुरती असेल, आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल. याचाच अर्थ तुम्ही मनानं अतिशय स्ट्रॉंग झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याच्यातूनच आपण मन स्थिर कसं ठेवायचं हे शिकायचं. ज्याचं मन स्थिर तो आपल्या लाईफ मध्ये स्थिर, आणि ज्याचं मन अस्थिर ते आपल्या लाईफ मध्ये अस्थिर असं म्हणायला हरकत. आणि हे जर स्थिर करायचं असेल
तर आजूबाजूचे जे पॉझिटिव्ह लोक आहेत ते पॉझिटिव्ह लोक आपल्या सानिध्यामध्ये असायला पाहिजेत, किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक निगेटिव्ह जर वेव्ह आपल्या समोर आल्या तरी देखील आपण त्याला परतवून लावायचं आहे. आणि हे परतवून लावण्याचं काम तुमचं सकाळचं 5:30 पासून 8:30 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 3 तासाची एनर्जी तुम्हाला सकाळी मिळते आणि संध्याकाळी 3 तासाची एनर्जी मिळत असते, म्हणजे प्राणायामच्या योगातून. आणि आपण मग दिवसभर ह्या एनर्जी वरती पॉझिटिव्हनेस कसा आहे, बऱ्याच लोकांच्या मध्ये असा फरक जाणवलेला असेल की आजूबाजूची लोक त्यांना म्हणत असतील, म्हणजे आपण शतायशी फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदरचे तुम्ही निवांत बसा, ज्यांना वेळ मिळेल त्यांनी एक 10 मिनिटं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा की शतायशी फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर मी कसा होतो आणि शतायशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर 6 महिन्यात मी कसा होतो. कारण अनेक लोक याच्यावरती वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष झालेले आणि त्यांच्यामध्ये जो बदल झाला तो बदल करण्यासाठी हा जो टप्प्याटप्प्याचा सावकाश बदल आहे, आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये याला उत्क्रांती म्हणूया. क्रांती नको, क्रांती लई दिवस टिकत नाही. काही म्हणतात पहा, तुम्ही चहा प्यायचं कुणाला पण नवीन एखाद्या आपण व्यक्तीला या ठिकाणी ऍडमिट केलं किंवा एखाद्या व्यक्तीला आपण शतायशी फॅमिलीमध्ये आणलो तर आपण त्याला असं सांगत नाही डायरेक्ट की हे अपरेश आहे, हे अपरेश घ्या, चहा प्यायचं बंद करा, असं नको. कारण हे सगळं ऐकून तो आपोआपच चहा बंद करेल. म्हणजे ती उत्क्रांती आहे, सावकाश. हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, सगळं खाऊ नकोस. 1 महिना अतिशय मस्तपैकी जाईल आणि परत 1 महिन्यानंतर ते सगळ्या गोष्टी खायला लागेल. त्याला क्रांती म्हणतात. म्हणजे ती जर उत्क्रांती आपण तशीच टिकवायची असेल, सावकाशपणे टिकवायची असेल तर आपणाला कंटिन्युटी अशा लोकांच्या सानिध्यामध्ये राहावं लागेल. किंवा आपणाला क्रांती करायची नाही तर आपणाला एक गोष्ट करायची आहे, ती गोष्ट म्हणजे सावकाश टप्प्याटप्प्यानं. ताई म्हणतात पहा, पहिला नियम प्राणायाम करूया, प्रत्याहार करूया, मग ध्यानाकडे जाऊया, मग समाधी, मग असं पुढे आपण जाणार आहोत. परंतु याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, मन पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे, लोकांच्या मध्ये विचार पॉझिटिव्ह असायला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण इतिहासामध्ये पहा अनेक गोष्टींचा विचार करत असतो, अनेक राजांचा विचार करत असतो, मग त्याच्यामध्ये गौतम बुद्धापासून ते अलीकडच्या एपीजे अब्दुल कलामांच्या पर्यंत घ्या तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, रामदास स्वामी असतील, त्याच्यानंतर JRD टाटा सारखी माणसं असतील किंवा अंबानी सारखे असतील, पहा ह्या लोकांनी एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलं. म्हणजे काय केलं पहा, ज्या वेळेला आपण एखादं काम करायचं आहे ते पूर्णतः मनानं काम करूया. म्हणजे 100% आपण मनानं त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व झाला तर 100% आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. वर्कआउट करायचंय ना, आपण मस्तपैकी वर्कआउट करायला लागलो तर किती लोकांच्या मध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा बदल सावकाश होत असला तरी देखील तो दीर्घकाळ जाणार आहे. कारण जसं आपण एकच गोष्ट चुकीची घडली, वाईट घडली किंवा दुःख असेल तर आपण सारखं तेच सांगत बसतो आणि सारखं तेच सांगत बसून आजूबाजूला ज्या व्ह्यूज आहेत त्या व्ह्यूज आपण सगळ्या निगेटिव्ह करायला लागतोय आणि त्या निगेटिव्ह मध्येच आपण काय करतोय, गुंतून जातो. जसं आपण एखाद्या वेळेला मन फिक्स केलेलं असते पहा की हे झालं की असं होतंय, ते झालं की तसं होतंय, ते झालं की असं होतंय, असं ज्या वेळेला आपण फिक्स केलेलं असतोय त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टी सतत जाणवत असतात. मग हे जर आपल्याला करायचं नसेल तर आपण जसं शरीर काम करत असतंय, परंतु ते काम करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मन अंतर्प्रेरणा देत असत. आता काही लोक पहा, काही लोकांचं मन वेगळ्या पद्धतीने विचार करतोय, काही लोकांचं मन आणखीन वेगळ्या पद्धतीने विचार करतंय आणि काही लोकांना तुम्ही किती जरी सांगितला तरी ते त्याच्यातून निगेटिव्हच अर्थ काढणार आणि काही लोकांना तुम्ही किती जरी सांगितला तर पॉझिटिव्हच अर्थ काढणार. मग आपण पॉझिटिव्ह लोकांच्याकडे जायचं. ज्या वेळेला आपण सकाळी उठतो आणि सकाळी उठल्यानंतर अप्रेसचा ग्लास आपल्या समोर असतो, त्यावेळेला पहिला अप्रेसचा आपण घोट घेतल्यानंतर जर आपण मनाला म्हटलं
आपल्या शरीरामध्ये असणारे जे टॉक्सिक आहेत ते टॉक्सिक निघून जाणार. कशामुळे निघून जाणार की ह्या अप्रेशमुळे निघून जाणार. असं आपण मनाला म्हटलो तर आपोआपच आपल्याकडे त्या पद्धतीनं काम करायला लागतं. हे मी बऱ्याच वेळेला एक उदाहरण सांगितलेलं आहे पहा. सकाळी उठल्यानंतर थंडी वाजायला लागली आणि आपण आपला हात घेतला आणि आपल्या शरीराला लावला आणि जरा गरम आहे असं वाटलं तर आपण लगे म्हणतो मला ताप आलाय आणि त्या पद्धतीनं आपलं मन काम करायला लागतं. मग आपण तसं करायचं नाही आहे हे आपणाला कोण शिकवत असेल तर मॉर्निंग पोलीस स्टेशन शिकवत. बघा तुम्ही त्या मॉर्निंग पोलीस स्टेशन वरती आताच एका ताईने एक्सपिरियन्स सांगितला पहा. म्हणजे किंवा आमचे विष्णुपंताने सांगितलं पहा की एकावर एक फ्री. जसं एंट्रान्स करत असताना म्हणजे 87 फॅमिलीमध्ये येत असताना येण्याच्या अगोदर एकावरती एक फ्री आधार होते तसं 87 फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांचे एकावरती एक फ्री आधार देखील निघून गेले. का? वय त्यांचं मला वाटतं 60-62 वय आहे कारण ते बँकेमध्ये काम करत होते तेव्हापासून मी ओळखतो त्यांना. म्हणजे एवढं आपण मनावरती काम करायला लागतंय. आणि आता देखील मी बऱ्याच वेळेला त्यांना पाहतो गाडीवरती पाठीमागे बॅग लावून मग ते इकडे तिकडे फिरत असतात किंवा इकडे तिकडे लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. हा बदल कशामुळे झाला हो? नाहीतर आपण म्हणतो बा 58-60 रिटायर म्हटल्यानंतर फक्त बघित कोपऱ्यात कुठे तर बसायचं आणि काहीतरी करायचं असं न करता त्यांनी मनानं ठरवलं. आणि मन काय ठरवलं त्यांना? मनानं कोणत्या गोष्टी ठरवल्या की आपण चांगल्या पद्धतीनं अजून देखील काम करू शकतो, लोकांचं आयुष्य बदलू शकतो. हे मन काम करत असत. म्हणून आपण पहा ज्या वेळेला आपल्याबद्दल समाजामध्ये लोकांचे 2 प्रकारची मतं असणार आहे. एक चांगलं असेल एक वाईट असेल. परंतु आपलं कसं आहे पहा आपण वाईटाला धरून राहतो. आपण चांगल्याला धरून राहत नाही. परंतु 87 फॅमिलीमधनं आपल्याला काय शिकवलं मी तुम्हाला एका गोष्टीच्या माध्यमातून सांगतो. आपल्याला 87 फॅमिलीनं काय शिकवलं पहा. मी काय कशावरती टीका करत नाही तर पहा काय आपल्याला शिकवलं. गावामध्ये 2 मित्र असतात आणि 2 मित्रापैकी एक मित्र काय करतो पोलीस मध्ये भरती होतो आणि त्याला पोलीस मध्ये भरती झाल्यानंतर त्याचे सगळे डिजिटल फलक गावामध्ये लावले जातात. हा एक मित्र झाला. आणि दुसरा मित्र जो आहे तो दुसरा मित्र काय करतो पहा. तो MIDCच्या एका कोपऱ्यामध्ये एक चहाची टपरी टाकतो आणि चहाची टपरी टाकल्यानंतर तो दररोज 500 कप चहा खपवतो. आपण चहा प्यायचा नाही तो भाग वेगळा परंतु आपण वैचारिक पात्रता बघायला 500 कप जर चहा खपवत असेल ग्रीन टी मुळे आपण ग्रीन टी 500 कप जर खपवत असेल तो तर ग्रीन टी 500 खपवत असताना प्रत्येक कपाला जर 20 रुपये धरले तर 5 दुनी 10 म्हणजे साधारणतः 10,000 रुपये झाले त्याचे 500 कपाचे. म्हणजे एका दिवसाला 10,000 रुपये तर महिन्याला त्याने किती मिळवले 3 लाख रुपये मिळवले 30 दिवसामध्ये. त्याचे 1.5 लाख रुपये जर आपण धरलं की खर्च गेला आणि त्याचं जर त्यातलं 1 लाख रुपये त्याचं उत्पन्न राहत असेल तर सांगा माणसाला जगायला 2 गोष्टी असतात. एक पैशाच्या पाठीमागे आपण धावत असतो आणि दुसरं आपण नोकरी वगैरे करत असतो. मग पोलिसांना पगार मिळून मिळून किती मिळणार एक 30,000 मिळेल 35,000 मिळेल. मग इकडे त्याचं उत्पन्न एवढं आहे ना मग त्याचं पण आपण काय करायला पाहिजे डिजिटल किंवा फ्लेक्स करून लावायला पाहिजे. कारण का तो पॉझिटिव्ह विचार तो पॉझिटिव्ह जो विचार आहे तसं आपण मनानं खंबीर व्हायचं. परंतु आपलं काय झालेलं आहे आपण अशा बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देत नाही. परंतु 87 फॅमिलीमध्ये काय आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देतोय. म्हणजे सकाळी उठल्यापासून पाणी कोणत्या पद्धतीनं प्यायचं जेवणामध्ये कोणत्या प्रकारचं सलाड किंवा पहिल्यांदा आपण काय खायचं जेवल्यानंतर किती तासानं किंवा किती मिनिटानं पाणी प्यायचं आहे
ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करायला लागलोय. तसं आपण पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे ती पॉझिटिव्ह गोष्ट आपण त्यातली शोधून काढून त्याच्यावरती आपण काम करायला लागलोय आणि त्याच्यामुळं आपण पहा एक आरोग्य संपन्न होण्याचा प्रयत्न करायला लागलो. आता माणसाचं मन कसं आहे, जसं तुम्ही विचार कराल तसं तुम्ही बनाल. जैसे ज्याचे मन तैसे फळ दे रे ईश्वर. किंवा जसं तुम्ही आहात, किती लोकांच्या सानिध्यामध्ये आहात, एखाद्या डॉक्टरांच्या सानिध्यामध्ये असाल तर तुमचं वागणं त्या डॉक्टरांच्या सारखं असू शकेल. एखाद्या तंबाखू खाणाऱ्याच्या सानिध्यामध्ये असाल तर तंबाखू खाणाऱ्यासारखं तुमचं वागणं असू शकेल. तुम्ही कसं बिहेव करता, कशामध्ये बिहेव करता तशा पद्धतीचं असू शकेल. परंतु याच्यावरती दुसरा उपाय मी सांगतो. जर तुम्ही शताशी फॅमिलीमध्ये असाल तर तुमच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची लोक असू देत, तुमचं लाईफ हे शताई सारखं असेल आणि बाकीच्या लोकांचं लाईफ तुमच्याकडे बघून बदललेलं असेल, तुमचं त्यांच्याकडे बघून बदललेलं असणार नाही, ही गॅरंटी आपल्याला शताशी फॅमिली देते. हे महत्वाचं आहे. कारण आपण मनानं खंबीर व्हायला लागलोय, शरीरानं खंबीर व्हायला लागलोय आणि आपलं मन कसं आहे, जसं आपण कोणत्याही परिसरामध्ये राहतो तसाच विचार आपण करत असतो. शताशी फॅमिली मधले लोक मात्र आता काय करतील पहा, त्यांचा विचार बदललेला असेल. कोणत्याही कार्यक्रमाला गेला तर एखाद्याचं पोट दिसलं की आपण लगेच त्याला म्हणतो वजन वाढलेलं असणार तुमचं आणि बहुतेक आमच्या या फॅमिलीला जॉईन व्हा आणि तुमचे वजन कमी होऊ शकेल. किंवा शुगर झालेली असेल किंवा एखाद्या वेळेला आणखीन कुठला आजार झालेला असेल तर ह्या गोष्टीकडे आपण त्यांना सांगत असतो. मग हे मन सैरवैर कसं बघत असतंय, कसं मनाने विचार करायला पाहिजे पहा. मनानं अशा पद्धतीचा विचार करायला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार आपण कसा करायला पाहिजे. एक धरण बांधण्याचं काम सुरू असतंय आणि धरण बांधण्याच्या कामामध्ये मी एका पहिल्या व्यक्तीकडे जाऊन किंवा एका पहिल्या माणसाला भेटलो. तो माणूस दगड फोडत होता, वरनं ऊन तळपत होतं, घामाच्या धारा त्याच्या अंगावरती होत्या आणि मी त्याला प्रश्न विचारला, का हो काय करता. तो म्हणाला, दिसत नाही काय काय करतोय ते, दगड फोडालोय, वर सूर्य हाय, सकाळी 8ला आलोय, 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दगड फोडून 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 मला किती रुपये मिळणार आहे, फक्त 200 रुपये पगार मिळणार आहे. चला म्हणाला इथनं. मग त्या पहिल्या व्यक्तीला मी सोडलो आणि दुसऱ्या व्यक्तीजवळ गेलो. दुसऱ्या व्यक्तीला विचारलं, काय 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 करायलाय, काय काम चाललंय तुमचं. तो म्हणाला, काय नाही, सकाळी 8ला आलोय, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दगड फोडायचं काम सुरू आहे. या दिवसभराच्या कामामध्ये फक्त मला 200 रुपये मजुरी मिळणार आहे आणि तो माझ्यावरचा साहेब बघा, त्याला मात्र दिवसाला 2000 रुपये पगार. आणि त्या साहेबाच्या वरती जो पर्यवेक्षक साहेब आहे त्याला मात्र जवळजवळ महिन्याला 1,00,000 रुपये पगार आहे. आणि ह्या धरणाच्या माध्यमातून मिळणारे जे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याला लाखो रुपये मिळतील. त्या भागाचा जो, मी काय टीका करत नाही, आमदार असेल तर त्याला त्याच्यापेक्षा कोट्यानं रुपये मिळतील आणि जो मंत्री आहे त्या मंत्र्याला आणखीन बरेच कोटी मिळतील आणि मी मात्र दिवसभर फोडून फोडून मला 200 रुपये मिळतील. ही दुसऱ्या माणसाचा विचार. त्याच्यानंतर पुढे जाऊन तिसऱ्या माणसाला विचारलं, का हो काय काम चाललंय. काही नाही, इथं मस्तपैकी आता धरण होणार आणि धरण झाल्यानंतर पाणी साठणार आणि पाणी साठल्यानंतर आजूबाजूला जी हजारो एकर जमीन आतापर्यंत वाळवंटासारखी पडलेली होती त्या सगळ्या जमिनीला पाणी मिळणार. सगळीकडे बघाल तिकडं हिरवगार शेत फुललेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याकडे अनेक प्रकारची आम्ही जनावर पाळणार, त्यांना वैरण वगैरे घालणार आणि या ठिकाणी अनेक लोकांच्या घरामध्ये सुबत्ता आलेली पाहायला मिळेल, त्यांच्याकडे पैसा आलेला पाहायला मिळेल. गावामधली जी घरं आहेत ती सगळं, मग शिक्षण संस्था असतील, डॉक्टर दवाखाने सगळे बदललेलं पाहायला मिळेल आणि आपलं जीवन अतिशय सुखाचं आणि चांगलं चालेल. अशा पद्धतीचा विचार सांगून शेवटी म्हणतो, आणि मी देखील दगडच फोडायचं काम करतो परंतु मला 200 रुपये पगार मिळणार आहे. परंतु त्याच्या अगोदर सांगितलेला जो त्याचा विचार आहे
तो पॉझिटिव्ह विचार आहे आणि तो पॉझिटिव्ह विचार घेऊन आपण समाजामध्ये जायचं आहे. समाज काही का म्हणून दे, आपण जर चांगलं वागलो, आपण जर व्यवस्थित वागलो, आपण जर आरोग्याकडे लक्ष दिलं, आपण जर योग करायला लागलो, आपण जर प्राणायाम करायला लागलो, तर निश्चितच आपल्यामध्ये बदल होईल. ही पॉझिटिव्ह विचार घेऊन आपण त्याकडे जायचं आहे आणि तो पॉझिटिव्ह विचार मिळवण्याचं काम ही 87 फॅमिली आपल्याकडं आपल्या सर्वांच्या मध्ये करत आहे. आणि तो विचार खरोखरच आपण सर्वांच्या पर्यंत नेऊन पोहोचूया. आणि परिसरच नव्हे, कारण लंडन, इंग्लंडमध्ये अनेक लोक या ठिकाणी काम करतात. जे जे आपल्या सानिध्यामध्ये येतील त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह विचार आपण निर्माण करूया. त्यांचं मन जे रोगी आहे ते निरोगी करण्याचा आपण प्रयत्न करूया, कारण ही साखळी असंच वाढत जाईल. धन्यवाद ताई. बर, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. आणि मस्त पैकी आपण काय करायला पाहिजे की आपण आताचाच फक्त विचार न करता आपण फ्युचरचा पण करायला पाहिजे. नाहीतर आताशी कम्पेअर करतो, खूप लोकांशी कम्पेअर करतो. कम्पेअर न करता माझी क्षमता आणि माझं फ्युचर ह्याच्यावर जर आपण लक्ष दिलं ना, तर जबरदस्त मनाची स्ट्रेंथ अजून वाढायला लागते. मग आपल्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतो. नाहीतर सद्यस्थितीला माझं डोकं दुखायला लागलं, मी काहीच न करता माझं डोकं दुखायचं थांबणार नाही. त्यांना अश्विनी मॅडमनी सांगितलं की नाही आता, की माझं डोकं दुखत होतं, ते थांबलं, असं झालं, काहीतरी केलं म्हणून थांबलं. मग फ्युचर कसं आहे, ब्राईट आहे ना, काहीतरी आता केल्यामुळं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आपण तर करायलाच लागलोय. खूप लोक वजन कमी करण्यावर, हेल्थी मॅरेथॉन आहे, हेल्थ इम्प्रूव्ह करण्यावर जे काम करायला लागलेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. वेट लॉस मॅरेथॉनचं फ्लायर, कारण का की वेट लॉस मॅरेथॉन वर अजून फ्लायर बनायला लागले. जे जे भाग घेणार आहेत पटापट कोचला कॉन्टॅक्ट करा. जोरदार क्लॅपिंग करू वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट, वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल कोचेस, स्वाती मॅडम, सुमित सर, सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. चलो दणदणीतच दीपाली मॅडम, लीडर ऑफ द डे आहेत दीपाली मॅडम. 1 kg कमी, कॉंग्रॅच्युलेशन दीपाली मॅडम. लीडर आज कोण लीडर ऑफ द डे आहे, तोच लीडर ऑफ द लॅब असणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन, लगे रहो. चलो लीडर ऑफ द डे आहेत आरती मॅडम, 1 किलो 50 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द डे पण आरती मॅडम, लीडर ऑफ द लॅब पण आरती मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन आरती जाधव. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब प्रवीण सर, 1300 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे प्रवीण सर, लीडर ऑफ द लॅब पण प्रवीण सर. कॉंग्रॅच्युलेशन. चलो लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द, काय किलोतच केलं सगळ्यांनी आज एकदम धनाधन. लई दिवस झाले ना, त्यामुळे भारी पैकी कमी केलंय. लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब अमृता मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन, 1 किलो कमी. लीडर ऑफ द डे पण अमृता मॅडम, लीडर ऑफ द लॅब पण अमृता मॅडम. भारी. नीता महाले 2 किलो 100 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब 2100 ग्रॅम कमी. चलो लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब दीपक सर, 1600 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब मुक्ता मॅडम, 1300 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब. एकदम पॉवरफुल. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब स्वतः कोच, 800 ग्रॅम कमी. शशिकला ताई, लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब शशिकला ताई. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे इथं पण कोचच अंजली मॅडम, 900 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे अंजली पाटील, लीडर ऑफ द लॅब पण अंजली पाटील. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब रुपाली मॅडम, 900 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब रुपाली मॅडम. आणि झोपूनच करायचा ते आता. लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब सपना मॅडम, 1150 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब पण सपना मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब संग्राम सर, 1550 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द डे पण संग्राम सर, लीडर ऑफ द लॅब पण संग्राम सर. कॉंग्रॅच्युलेशन.
लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब अनुष्का मॅडम 1850 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब. कॉंग्रॅच्युलेशन. ओके, खूपशे फ्लायर बनायला लागलेत, जॉईन करतील. कसला क्लास रिझल्ट काढायला लागलेत लोक. फर्स्ट डे आहे आज, पहिल्या दिवसात एवढं. कमीत कमी 5 किलोचं टार्गेट आहे 20 दिवसांमध्ये. त्यामुळे आपण तेवढं करू शकतो, आरामशीर करू शकतो, फॅट लॉस करू शकतो. का तुम्हाला असं प्रत्येकाला वाटेल आता बहुतेक खायचं बंद करतात काय? बिलकुल नाही. ज्यादा खाऊन वेट लॉस होतो, कमी खाऊन कधीही वेट लॉस होत नाही. ताकद कमी होते. आपल्याला ताकद कमी करून काहीच नाही करायचंय. ज्यांना भाग घ्यायचाय त्यांनी पटापट, ज्यांनी लिंक दिली त्यांच्याकडे नाव द्या, पटकन फ्लायरला नाव येईल. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू. हरिओम. आणि बेस्ट पैकी हीच लिंक उद्याला खूप लोकांपर्यंत पोहोचवा. उद्या अर्चिता मॅडमांचा टॉपिक आहे. ओके, चलो हरिओम सगळ्यांना.